स्टार प्रवाह वाहिनीवर 5 जानेवारीला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांना या मालिकेचा पहिला भाग नेमका कसा वाटला? नेटकऱ्यांनी या मालिकेच्या पहिल्या भागावरती काय प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे. स्टार प्रवाह ते झी मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांची नांदी होत आहे. अशातच एक नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. 5 जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही मालिका क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आता या मालिकेचा प्रेक्षकांना पहिला भाग कसा वाटला पाहूया. स्टार प्रवाहने एक नवा प्रयोग करत स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या, शिव्याशाप ऐकणाऱ्या, अपमान सहन करणाऱ्या, अगदी शेणाचे गोळे अंगावर झेलणाऱ्या सावित्रीबाई आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणाऱ्या ज्योतिराव फुले यांची कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे ज्योतिराव फुलेंच्या भूमिकेत दिसत आहे, तर मधुराणी गोखले हिने सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. या मालिकेचा पहिला भाग पाहून प्रेक्षक काय म्हणालेत? तर मालिकेचा पहिला भाग पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की एकाने लिहिलं खूप छान, आम्हाला आवडला पहिला भाग. दुसऱ्याने लिहिलं पहिला एपिसोड पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. आणखी एकाने लिहिलं 1 तास हवी होती ही मालिका. एकाने लिहिलं सुरुवात खूपच चांगली आहे, पण संवाद चालू असले की मागे डायलॉगपेक्षा बॅकग्राऊंड म्युझिकचा जास्त आवाज येतो, त्यामुळे काही शब्द किंवा वाक्य समजत नाहीत. फक्त एक रिक्वेस्ट आहे की बॅकग्राऊंड म्युझिक जरा शांत हवे, तेव्हा मालिका पाहायला उत्सुकता वाटते. आणखी एकाने लिहिलं सावित्रीबाई फुले या आधी अशिक्षित होत्या, ज्योतिबांनी त्यांना शिकवलं. पण इकडे अमोल आणि मधुराणी दोघांची भाषा इतकी शुद्ध आहे की दोघे फुले दाम्पत्य म्हणून रिलेट होत नाहीत. अत्यंत खडतर परिस्थितीतून वर आलेले हे अजिबात वाटत नाहीत. एकूणच सध्या तरी प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय. प्रेक्षक आता भविष्यात या मालिकेला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान 5 जानेवारीपासून सुरू झालेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा पहिला भाग तुम्ही पाहिलात का? तुम्हाला या मालिकेचा पहिला भाग कसा वाटला? सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. दरम्यान 5 जानेवारी दिवशी सन मराठी वाहिनीवर तू अनोळखी तरी सोबती ही मालिका सुद्धा सुरू झाली आहे. तुम्ही त्या मालिकेचा पहिला भाग पाहिलात की सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाहिली? या 2 मालिकांपैकी तुम्हाला कोणत्या मालिकेचा पहिला भाग आवडला? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.